आपण पाहतात लोकसंदेश न्यूज. तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सगळीकडे खोदून ठेवलंय, गाडी जायला रस्ता नाही, सगळीकडे ट्रॅफिक आपला जॅम, आणि स्कूटरवर मला न्यायला आलेले आपले महाराष्ट्र सैनिक म्हणतात राजसाहेब आगे बढो. अरे मी कुठून पुढे आज जाऊ आता अजून? काय झालं रे? बसा रे, आता शांत बसा सगळेजण. उद्या आता माझी पनवेलला सभा आणि परवा नाशिकला. विचारलेल्या माझ्या प्रश्नांना भाजपवाले उत्तर शोधतायत. मी आज माझ्या भाषणाला सुरुवात करण्या अगोदर जरा काल माझी शिवडीला माझी जाहीर सभा होती, त्या जाहीर सभेमध्ये मी एक विषय काढला होता. तो जरा थोडासा बोलता बोलता थोडासा अर्धवट राहिला. आणि तो विषय होता एका भाजपच्या एका लावारिस IT पेजवरचा. कदाचित कालचं माझं भाषण जर समजा तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी एक फोटो दाखवला होता. दाखव रे तो फोटो. हा फोटो तो. आणि थोडी माहिती देताना जरा थोडंसं माझे राहून गेलं. मी म्हटलं आज जरा भांडुपला सभा आहे, त्याची पूर्ण माहिती देऊन टाकू. विषय आहे गरीबी हटाओचा. कांग्रेस ने तो गरीबी हटाओ का नारा देकर बस वोट लूटा, लेकिन मोदी जी ने इन्हें गरीबी के दलदल से दिलाई मुक्ती. म्हणजे हा परिवार अतिशय गरीब होता आणि मग यांच्यामुळे हे गरिबीतनं बाहेर आले. मी मुद्दामून त्या फॅमिलीला परिवाराला मी आज इथे बोलवलंय. त्यांची ओळख करून देतो. अत्यंत अशा गरीब फॅमिलीची मी तुमची ओळख करून देतो. मी आता हा योगेश जनार्दन चिले, याचा व्यवसाय आहे अद्वैत आर्ट वर्क्स. हा मूर्त्या बनवतो, त्याच्यामुळे स्वतःचा व्यवसाय आहे. वडील जनार्दन धोंडू चिले हे निवृत्त बेस्ट कर्मचारी आहेत, BST मध्ये कामाला होते. आई प्रमिला जनार्दन चिले या निवृत्त महानगरपालिका कर्मचारी होत्या, म्हणजे महानगरपालिकेत कामाला होत्या. बाकी आता ह्या बहीण मनाली आणि भाची सिमरन शिंदे हे आता विद्यार्थी आहेत. योगेश हा आपल्या रस्ते आणि आस्थापना याचा सरचिटणीस आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा तो सहचिटणीस आहे. तर काय करायचं सांगा मला आता, भाजपवाल्यांचं काय करायचं? आणि कुठचाही ह्यांचा फेसबुकवरती यांनी एक आपल्या परिवाराचा टाकलेला फोटो, कुठचेही फोटो उचलायचे
आणि आपले मोदींचा फोटो टाकून दे ढकलून. असे किती टाकले असतील माहित नाही. आणि काल बस आपण जागा आहे ना आपल्याला बसायला, हा जागा आहे ना. काल मी हे ज्या वेळेला शिवडीच्या सभेमध्ये मी सांगितलं, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी काही IT सेलची जे काही लोक आहेत त्यांनी आज सकाळी ते पेजच गायब करून टाकलं. तो फोटो दाखव. ABP माझाचा राज ठाकरेंच्या पोलखोल नंतर मोदींची जाहिरात असलेलं पेज गायब. त्याच्यावरची ती पोस्ट काढून टाकली आणि मग परत दुपार संध्याकाळी परत ते पेज सुरू केलं. मला समजत नाही का खोटं बोलतायत. बाई मला असं कधी कधी वाटतं हा खोटं बोलण्याचा रोग आहे, जो कदाचित अख्ख्या पक्षाला झाला असावा. सगळे जण वरपासून खालपर्यंत सगळे जण खोटं बोलतायत. मनाला येईल ते बोलतायत. त्यांना वाटतं आपल्या हातामध्ये सत्ता आहे म्हटल्यानंतर आपण काय वाटेल ते बोलू शकतो. परवा दिवशी त्या प्रज्ञा सिंग ठाकूर भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये त्या आतमध्ये होत्या. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या शापामुळे हेमंत करकरे जो आपले शहीद हेमंत करकरे जे इथे झाले, हेमंत करकरे, आमचे कामटे, होंबाळे, त्याच्यानंतर आमचे साळसकर, हे पाकिस्तानमधनं आलेल्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनी ते मारले गेले, ते शहीद झाले. त्याच्यावरती या प्रज्ञा सिंग ठाकूर सांगतायत माझ्या शापाने मेले म्हणे. बरं झालं मेले. एवढाही यांना काही वाटत नाही की बाबा एका अतिरेक्याने मारलं. आणि त्याच्यानंतर वाईट या गोष्टीचं, दुःख या गोष्टीचं की त्या बोलल्यानंतर त्यांना ती उमेदवारी तर दिलीच दिली, वर आमचे पंतप्रधान त्या ज्या काही बाई बोलल्या त्याचं समर्थन करतायत. भारतीय जनता पक्षाचे त्यांचे अध्यक्ष अमित शहा त्याचं समर्थन करतायत. तुम्ही आठवा ती रात्र. त्या रात्री काय काय झालं. सन्नाटा होता सगळा अख्खा मुंबईमध्ये. छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये ते शिरले, तिकडे त्यांनी गोळीबार केला, तिथे माणसं मारली गेली, आमचे अनेक पोलीस मारले गेले. म्हणजे आमच्या देशाच्या पोलिसांबद्दल, आमच्या राज्याच्या पोलिसांबद्दल यांना काही वाटत नाही. आणि निर्ढावलेपणाने, निर्लज्जपणाने त्या गोष्टींचं सगळेजण समर्थन करतात. आता नंतर बोलायला लागले की नाही नाही आम्हाला ते मान्य नाही. मग तरी तुम्ही तिकीट का दिलं? बरं, त्या बाई या काय सिग्नल मोडून आतमध्ये गेल्या होत्या का? की कॉन्स्टेबलने पकडले, सिग्नल मोडलात, बाई आज चला. बॉम्ब स्फोटाची केस होती. आमचे हेमंत करकरे यांच्याबद्दल कधी तुम्ही पुढच्या पोलीस खात्यामध्ये विचारून घ्या माणूस कसा होता. विनाकारण कोणाला तरी त्रास देणाऱ्यातला माणूस नव्हता. पण ज्या वेळेला बॉम्ब स्फोटामधली व्यक्ती ज्या वेळेला येते, मग ती कोणी का असे ना, आतंकवाद हा आतंकवाद असतो. त्याला कुठचा आलाय धर्म? बॉम्ब फुटताना बॉम्बला माहितीच नसतं की याच्यामध्ये कुठच्या धर्माची माणसं मरणार आहेत. पण आमच्या पोलिसांचा अपमान केल्यानंतर त्यांना परत तिकीट दिलं जातं, त्याचं समर्थन केलं जातं. काय भारतीय जनता पक्षाला म्हणायचं?
आणि हे सत्तेवरती आहेत. हे सत्तेवरती नुसते नाही, हा सत्तेचा माज आहे, माज. गेल्या 5 वर्षामध्ये वाटेल त्या गोष्टी बोलून ठेवल्या या लोकांनी. आणि राज ठाकरे ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी समोर ठेवतोय, मांडतोय, त्यावेळेला त्याची उत्तर द्यायला तयार नाही हे लोक. आता म्हणतात म्हणे आम्ही आता उत्तर देणार आहोत. इतक्या दिवसांनी आठवलं. त्या दिवशी मी त्या हरिसालबद्दल मी जे दाखवलं, त्याच्यानंतर मुख्यमंत्री तिकडे जाऊन आले. म्हणजे मुख्यमंत्र्यांची एक मुलाखत झाली. मुख्यमंत्र्यांनी त्या टेलिव्हिजन चॅनलला सांगितलं. त्या टेलिव्हिजन चॅनलला सांगितल्यावरती त्या टेलिव्हिजन चॅनलला म्हणाले तुम्ही स्वतः जाऊन बघून या. ते टेलिव्हिजन चॅनल गेलं हरिसालला, त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला आणि ते म्हणाले राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. तिथली स्थानिक लोक होती, ती स्थानिक लोक बोलतायत की तिकडे ती गोष्ट झालेली नाही म्हणून. तुमच्या पंतप्रधानांनी ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फेल ठरलेल्या आहेत. ज्या ज्या म्हणून योजना सांगितल्या गेल्या त्या सगळ्या कधीच पूर्ण झाल्या नाही. त्या नुसत्या वरवरच्या नुसत्या जाहिराती राहिल्या. बाबांनो, मी तुम्हाला सांगतो, जेवढ्या त्यांनी योजना सांगितल्यात ना, स्वच्छ भारत असेल, नमामि गंगे असेल, मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, अजून काही इंडिया असेल, या सगळ्या योजनांवरती साधारणपणे किती, जाहिरातींवरती किती खर्च झाला? 4,500 कोटी रुपये ते 5,000 कोटी रुपये नुसत्या जाहिरातींवरती खर्च केला या लोकांनी. जाहिरातींवरती खर्च करतात ही लोक. योजना पूर्ण करत नाहीत, बेरोजगारांच्या हाताला रोजगार देत नाहीयेत, नोकऱ्या उपलब्ध करत नाहीयेत. मी तुम्हाला गोष्ट एक सांगतो. मी मध्यंतरी माझ्या एका भाषणामध्ये मी हा किस्सा सांगितला होता. हे नमामि गंगे, गंगा साफ करण्याचा प्रोजेक्ट, खरं तर ही नमामि गंगे म्हणजे गंगा साफ करण्याचा प्रोजेक्ट, हे राजीव गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी हे जाहीर केलं होतं. असो, तर यांनी आल्यावरती जाहीर केलं की बाबा आम्ही गंगा साफ करणार. मग त्याच्यासाठी किती पैसे उभे केले? त्याच्यासाठी 20,000 कोटी रुपये त्यांनी आणले की 20,000 कोटी रुपये गंगा साफ करण्यासाठी लागतील म्हणून. आत्ता 1 वर्ष, 1.25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सव्वा दीड वर्ष झालं असेल कदाचित. माझे एक मित्र, त्यांच्या पत्नी वाराणसीला, त्या बनारसी काय साड्या मिळतात, त्या साड्या म्हणून, त्या काय मुलाचं लग्न होतं म्हणून साड्या घेण्यासाठी म्हणून तिकडे गेल्या. आता साड्या घेण्यासाठी गेल्या तिकडे, तर काही दिवसभर कोण साड्या करत बसत नाही. आता वाराणसीला गेल्या तर जरा म्हणे फिरू जरा आपण म्हणून गंगेमध्ये, म्हणून तिकडे एका होडीमध्ये बसल्या. त्या होडीमध्ये फिरवतात तिकडे गंगेमध्ये. ज्या वेळेला तिथे त्या गंगेमध्ये होडीने फिरायला गेल्या, हे त्या मला त्या व्यक्तीने मला सांगितलं, त्या बाईंनी मला सांगितलं. त्या मला म्हणाल्या, म्हणे आम्ही जरा पुढे गेलो, बोटीमधनं पुढे गेलो, आणि पुढे गेल्यानंतर माझ्या बाजूला 2 ते 3 प्रेतं वरती आली. प्रेत? मग गेल्या 5 वर्षामध्ये कोणती गंगा साफ केलीत तुम्ही? गंगेवरती घाट करायला नव्हते सांगितले, गंगा साफ करणार होता तुम्ही. काही नाही केलं. त्याची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या बैठकीलाही आजपर्यंत कधी पंतप्रधान गेले नाहीत. जे सांगत आले ते सगळं झोट, सगळ्या गोष्टी खोट्या सांगत आल्या. सत्तेवरती आल्यावरती याच लोकांनी सांगितलं होतं की प्रत्येक खासदारांनी म्हणे गाव दत्तक घ्यायचं. नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की प्रत्येकाने आपलं गाव दत्तक घ्यायचं आणि तुम्हाला जो खासदारकीचा फंड मिळतो त्या खासदारकीच्या फंडामधनं ते गाव सुधारवायचं. मला आठवत नाही तुम्हाला, मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांना ते आठवत असेल. अगदी सुरुवातीला तरी सांगितलं की आल्यावरती पहिल्यांदा सर्व खासदारांनी आपापलं गाव पहिलं सुधारवायचं.
मी आता तुम्हाला नरेंद्र मोदी यांनी जे गाव घेतलंय ते गाव दाखवणार आहे. स्वतः पंतप्रधानांचे त्यांनी दत्तक घेतलेलं गाव काय परिस्थिती ती बघा. हमारे गांव के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 मार्च को गोद लिए थे. मैंने सोचा कि अब यहाँ पर सारा काम हो जाएगा, मगर यहाँ पर कुछ कार्य नहीं हुआ. और वो बोले थे कि 21 बिंदुओं पर काम होगा, मगर एक बिंदु पर काम नहीं हुआ. हमारे गांव में समस्या सारे हैं, जैसे कि नाले की आवश्यकता है और कुएं के पानी प्रदूषित है, और यहाँ पर पंचायत भवन नहीं है, इंटरमीडिएट कॉलेज नहीं है, और फील्ड का सुंदरीकरण के लिए बोले थे, एटीएम के लिए बोले थे, और पंचायत घर के लिए बोले थे, मगर किसी बिंदुओं पर काम नहीं हुआ. इसलिए हमारे गांव के सारे लोग नाराज हैं. एक बार गांव में जो गोद नामक नाम पर जाने जाते थे, तो खुशहाली गांव में उठी कि हमारे गांव में विकास हो गया. लेकिन विकास में बहुत से अड़चने हैं, नहीं हो पाई है. इसमें नाला की व्यवस्था नहीं हो पाई है. लोग ठेगुनी भर पानी में लोग आते जाते हैं, कीचड़ में आते जाते हैं. अभी तक नाला वैसे ही पड़ा हुआ है, नहीं बना. नाला नहीं लगल बाटला, मोदी गोद ले ले बाहन, कोनो चीज का सिस्टम नहीं बाटला. गांव भरे के तो नागेपुर में कहीं नाला भी नहीं लगल बा. नाला में इतना कचरा बा, इतना कुआ बा कि जनता आवता है, मच्छर काटता, हिल्ला में कचरा में सब आवता जाता. सड़क का पानी कुआं में चल जाता है, वह कुआं का पानी जनता उठा के पियाता, तो बीमारी का घर बा. मी हे 3-4 वेळा ऐकलंय म्हणून मला माहिती आहे ते काय म्हणतायत त्या. त्यांनी असं सांगितलं, रस्त्यावरचं नाल्याचं पाणी विहिरीमध्ये जातं आणि ते विहिरीतलं पाणी आम्ही पितो, त्याच्यामुळे इथे रोगराई पसरते. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेलं गाव. आता मी तुम्हाला पुढचं गाव जे दाखवणार आहे ते नरेंद्र मोदींचं स्वतःचं गाव दाखवणार आहे. जिथले ते मतदार आहेत त्या गावाची मी परिस्थिती आता तुमच्या समोर ठेवणार आहे. ते गाव दाखवा. जब चुनाव आता है तब सब कुछ आता है. रखवाला है ने मरी जा. उनको गालिन दो वाया बेहवाल साधन. समस्या ये है कि रहने के लिए मकान नहीं, तो सोच रही थी समस्या कहाँ से होगा. ये लड़कियां हमें ले जाएंगी कि ये कहाँ रोज जाती हैं सुबह सुबह शौच करने. चले आओ बच्चों, ले चले, जरा दिखाएं. यहाँ पे जाते हैं. ये आप लोगों का टॉयलेट ओपन संडास ग्राउंड है? हाँ. अच्छा. के मकान में, भाड़े के मकान में भी शौच नहीं. आप क्या क्या सफाई है, क्या व्यवस्था है सफाई की? क्योंकि सफाई नहीं. आपके जो गांव में पर रोहित समाज में गटर भी खुली है. अभी तक हुआ नहीं है उस बारे में, टॉयलेट के बारे में कोई आए नहीं है. छोटी छोटी लड़कियां, वो बड़ी बड़ी उम्र लायक बहनों, वो खुले में जाती है. सबको रोज टॉयलेट करने आते हैं. हाँ. अम्मा संडास नहीं है आपके घर में? ना. आप वार्डनगर की वासी हैं? हाँ. आपके देखिए वादा किया था घर घर सबको घर अपना घर होगा. तो ये यह चुनाव आई तब अब याद आया कि अपना पुराना घर गांव देखे वडनगर. पर हमको तो कभी घर का वादा ही किया, घर दिया नहीं. मोदी जी के लिए क्या संदेश है भाई? टॉयलेट बनवाए? हाँ. त्याचं शेवटचं वाक्य होतं, मोदीजी के लिए क्या संदेश है, टॉयलेट बनाए. त्या मुली म्हणतात हां. हा माणूस जिथून आला तिथल्या गावाची परिस्थिती जर ही असेल तर देशाची परिस्थिती काय असेल याचा विचार करा. त्या दिवशी मला मी जी गोष्ट दाखवली, बिहारमध्ये जाऊन यांनी सांगितलं की आम्ही एका आठवड्यामध्ये 8.5 लाख संडास बांधले. 8.5 लाख संडास एका आठवड्यात. म्हणजे साधारणपणे मिनिटाला 84 संडास झाले आणि सेकंदाला 7 संडास.
काही थापा मारायला काही मर्यादा आहेत की नाही? आणि कशासाठी तुम्ही थापा मारताय? या देशाने तुमच्या हातामध्ये बहुमत दिल्यानंतर तुम्हाला थापा मारायची वेळ येते या देशात? 5 वर्ष कशावरती काढलीत तुम्ही? पंडित जवाहरलाल नेहरूंना शिव्या घालण्यात काढलीत, इंदिरा गांधींना शिव्या घालण्यात काढलीत. हे जे आज सांगतायत ना नरेंद्र मोदी स्वतः, मी प्रधान सेवक आहे म्हणून, हे प्रधान सेवक ही गोष्ट देखील पंडित जवाहरलाल नेहरूंची होती. दिल्लीमध्ये जे पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे स्मृती भवन आहे, त्या स्मृती भवनामध्ये एक मोठी पाटी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं नेहरूंचं एक वाक्य लिहिलंय कि इस देश की जनता मुझे प्रधानमंत्री करके ना पुकारे, इस देश की जनता मुझे प्रथम सेवक करके बुलाए. ते प्रथम सेवकचं ह्यांनी प्रधान सेवक केलं. कॉपी तर त्यांचीच करणार. डोळ्यासमोर काय नेहरूच होते, डोळ्यासमोर काय इंदिरा गांधीच आहेत अजूनही. आणि नुसतं खोटं बोलता तुम्ही. आणि खोटं ते खोटं वर, म्हणजे तुमच्या जे काही तुमचे मित्र परिवार आहेत यांच्यामध्ये सगळा अख्खा धंदा वाटायचा आहे का तुम्हाला या देशाचा? आज किती योजना यांनी सांगितल्या मला सांग. ती एक गॅसची योजना सांगितली, काय तिचं नाव, उज्ज्वला. ज्या वेळेला काँग्रेसच्या काळामध्ये ज्या वेळेला गॅसच्या किमती वाढल्या त्यावेळेला या लोकांनी रस्त्यावरती आंदोलनं केली होती. दिल्लीमध्ये सिलेंडर फेकले होते. पोलिसांनी जिकडे अडवलं तिकडे सगळे सिलेंडर फेकले. काँग्रेसच्या काळामध्ये 410, म्हणजे हे 2014चा आकडा सांगतो मी तुम्हाला, 2014चा, ज्याच्यानंतर हे सत्तेमध्ये आले. 2014ला त्यावेळेला आकडा काय होता गॅस सिलेंडरचा, काय झाला होता, किती पैसे झाले होते त्याचे? 410 रुपयाला मिळत होता. आणि आज कितीला मिळतोय? जवळपास 750, 800. आणि ज्यांनी सबसिडी, ज्यांनी सरेंडर केलेली आहे त्यांना 900, 950. प्रत्येक पेट्रोल पंपावरती ज्या जाहिराती लावल्या की इतक्या कोटी लोकांना आम्ही सिलेंडर वाटले, त्यातल्या फक्त एका गावाची तुम्हाला झलक दाखवतो काय परिस्थिती आहे ती. जरा एक मिनिट पॉज कर. हे जे नाव बघताय तुम्ही, गुड्डी देवी, ही जी गुड्डी देवी जे नाव तुम्ही आता वाचलं, ही या योजनेतली पहिली स्त्री आहे जिला नरेंद्र मोदींनी व्यासपीठावरती ही योजनेचं पहिलं सिलेंडरचं गोष्ट दिली. पुढे आहे ते बघा. गुड्डी देवी कहती है कि पैसा नहीं तो लकड़ी नहीं, लकड़ी नहीं तो खाना नहीं. उज्ज्वला योजना देश की 5 करोड़ बीपीएल महिलाओं को गैस कनेक्शन देने की अब तक की सबसे बड़ी योजना. हमको बहुत तकलीफ होता है जी. लकड़ी ले आना पड़ता है, गोईठा पाथ कर उसको सुखाकर उसको चूल्हे में जलाकर धुआं धक्कड़ लगता है. न पैसा कहाँ पाएंगे कि हम हर महीना भराएंगे. 520 रुपया उस समय हम लोग को दिए हैं, तो 500 से 800 रुपया, 800 रुपया, 1000 रुपया, 1000 रुपये से 770 रुपये लग रहे हैं. ₹500 हो जाएगा तो हम गैस पर गाय का पथिया बना लेते हैं. उज्ज्वला योजना में लगभग 30% लोग
जो कि गैस रेगुलर लेते हैं। बाकी जो अदर्स कस्टमर हैं, सामान्य कनेक्शन वाले हैं, वो लोग 50 से 60% लोग जो रेगुलर गैस ले रहे हैं। पैसा रहेगा तभी तो भरवाएंगे। गैस खत्म हो जाता है, पैसा नहीं पास में होता है तो लकड़ी बनाते हैं, और जब पैसा आता है तो भरवाते हैं। हे बीबीसीने केलेले आहेत या सगळ्या, हे आपण केलेल्या नाही आहेत। आज ही परिस्थिती गावागावांमध्ये आहे आणि खोट्या जाहिरातींवरती, पेट्रोल पंपावरती जाहिराती लावतायत की इतक्या करोडो लोकांना आम्ही गॅस सिलेंडर दिले। भाऊ, परवडत नाहीत। आणि त्यांना जर परवडले असते तर ह्याच्या आधीच नसते का घेतले? पण आज इतके भाव वाढले गॅस सिलेंडरचे, ज्या वेळेला 410 रुपये 2014ला ज्या वेळेला भाव होते, त्यावेळेला हेच भाजपवाले काय सांगवते बघा। अभी अभी एलपीजी के रेट्स को बढ़ाया गया है। अब एलपीजी सिलेंडर के दामों में और भी वृद्धि की गई है। महिला मोर्चा देश भर में, हर जिले में, हर मंडल में महिला विरोधी नीति के विरोध में प्रदर्शन करेगी। एलपीजी के बड़े दामों के खिलाफ प्रदर्शन होगा। इस सरकार की संवेदनहीनता की भी पराकाष्ठा है कि इस गूंगी बहरी सरकार को कुछ सुनाई नहीं देता। जून 2004 में एलपीजी का सिलेंडर था 261 रुपए 60 पैसे का, और आज दाम हुआ 399 रुपए, और उस पर भी 11 रुपए 42 पैसे का कमीशन बढ़ा दिया, तो दाम हो गया 410 रुपए 42 पैसे। ये सरकार कब तक चलेगी ये अब कोई नहीं जानता। इस सरकार की जीवन सीमा अब समाप्ति पे आने वाली। आज भी गैस के सिलेंडर में बिना सब्सिडी के 26 रुपए के दाम में और वृद्धि हो गई है। पहाड़ों की जनता, हिमाचल की जनता महंगाई से परेशान है, देश भी परेशान है। मैं आशा करूंगा कि प्रधानमंत्री जी देश की स्थिति को गंभीरता से ले और दाम बढ़ाए हैं उसको वापस करें। विरोधी पक्षामध्ये असताना काय काय गोष्टी बोलून ठेवल्या या लोकांनी। दर वर्षाला आम्ही 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, 2 कोटी लोकांना रोजगार। मी मध्यंतरी माझ्या भाषणामध्ये बोलताना मी जरा थोडासा आकडा चुकलो तो। दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार म्हणजे साधारणपणे 5 वर्षामध्ये 10 कोटी लोकांना रोजगार। 10 कोटी लोकांना रोजगार याचा अर्थ साधारणपणे घरामध्ये 4 माणसं पकडली तर 40 कोटी लोकांची पोटं भरणार होते। काय झालं त्या योजनांचं?
आज कोणत्याही योजनांवरती नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीयेत. त्यांच्या जाहीर सभांमधनं आज भाषण करतायत, देशभर बोलतायत, पण देशभर ते कोणत्याही त्यांच्या 5 वर्षातल्या कोणत्याही योजनेवरती ते बोलायला तयार नाहीयेत, अजूनही बोलत नाहीयेत. जेवढ्या काही योजना त्यांनी सांगितल्या होत्या काही नाही झालं. त्या मेक इन इंडिया काय ते काय कुठचं मेक इन हेच ना, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, अनेक मुलांनी तिकडे भरले, फॉर्म भरले, सगळ्या एका अपेक्षेने गेले सगळी मुलं. काय झालं असेल मला जरा सांगावं. एक माणूस येतो, पंतप्रधान येतो, एक या देशाला स्वप्न दाखवतो. त्या मुलांना किंवा त्या मुलींना त्याला काय बरं वाटलं असेल की नाही 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 माझ्या आता नवीन योजना येणार, मी कामाला लागणार किंवा मी व्यवसाय करणार. आजपर्यंत माझ्या आई वडिलांनी मला उभं केलं, मी आता पैसे कमवणार, मी माझ्या आई वडिलांना सांभाळणार. त्या तरुणांनी आणि त्या तरुणींनी काय स्वप्न पाहिले असतील. आणि या माणसाने इतकं बहुमत दिल्यानंतर देखील त्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर करून टाकला. काही हाताला पडलं नाही आमच्या. मिळालं काय? या माणसाने एके दिवशी या माणसाला झटका आला आणि या देशातल्या नोटा बंद करून टाकल्या. नोटा बंद करून टाकल्यानंतर त्याच्यानंतर तो जीएसटी आणल्यानंतर या देशातले सगळे उद्योगधंदे डबघाईला आले. गेल्या 3-4 वर्षामध्ये, 3-1 वर्षामध्ये, जेव्हापासून या नोटबंदी आणि जीएसटी लागू केल्यानंतर जवळपास 3-1 वर्षात या देशातल्या 4.5 ते 5 कोटी लोकांचे रोजगार गेले. 4.5 ते 5 कोटी लोकांचे रोजगार जाणं याचा अर्थ घरातली माणसं मोजा, इतक्या लोकांनी करायचं काय? मला 50 दिवस द्या, मी 50 दिवस मला दिल्यानंतर जर समजा मी अपयशी ठरलो तर हा देश सांगेल त्या चौकामध्ये मी शिक्षा भोगायला तयार आहे. हे बोलणारे पंतप्रधान आज नोटबंदीवरती एक वाक्य बोलायला तयार नाहीयेत. देशातल्या विदेशातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं नोटबंदी फसली. इतकी फसली की यांना जीएसटी मधनं या देशाला रेव्हेन्यू पण येत नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जो रिझर्व्ह मध्ये ठेवलेला पैसा असतो की उद्या बँका अडचणीत आल्या, बँका अडचणीत आल्याचा अर्थ काय? तुमचे पैसे अडचणीत जर समजा आले तर त्याला रिझर्व्ह बँक बॅकअप असतो, त्याचे पैसे असतात. त्या रिझर्व्ह बँकेकडे नरेंद्र मोदींनी, त्यांच्या सरकारने 3 लाख कोटी रुपये मागितले. आम्हाला 3 लाख कोटी रुपये पाहिजेत. कशासाठी 3 लाख कोटी रुपये पाहिजेत तुम्हाला? का देश खड्ड्यामध्ये घातलात? आणि मग मला एक गोष्ट सांगा, जे मध्यंतरी पुलवामा आणि या सगळ्या गोष्टीवरनं जे एक वातावरण उभं केलं गेलं की आता भारत पाकिस्तान युद्ध होणार, सरकारकडे पैसेच नव्हते. नरेंद्र मोदी युद्ध कोणाच्या जीवावरती करणार होते? कुठच्या पैशाच्या जीवावरती युद्ध करणार होते? युद्धाला पैसे लागतात. जर देश इतका डबघाईला गेलेला असेल, तुम्हाला रिझर्व्ह बँकेकडनं पैसे काढून घ्यावे लागत असतील, तर युद्ध कोणाच्या जीवावरती करणार होतात तुम्ही? कसलं चित्र उभं केलं तुम्ही? काय निष्पन्न झालं त्याचं? मी माझ्या कालच्या सभेमध्ये मी दाखवलं तो जो पुलवामाला जो हल्ला झाला, आरडीएक्सचा हल्ला झाला, ज्याच्यामध्ये आमचे 40 जवान मारले गेले, त्या रस्त्यावरती धोका आहे. अगोदर काय सांगितलं गेलं त्यांनी? तिकडच्या राज्यपालांनी पण काय सांगितलं, बाकीच्यांनी काय सांगितलं? इंटेलिजन्स फेल्युअर आहे. इंटेलिजन्स फेल्युअर नव्हता. तिथून या गाड्या जायच्या अगोदर ह्यांना कळवलं गेलं होतं की त्या रस्त्यावरती बॉम्ब ब्लास्ट होण्याची शक्यता आहे. तो जो रस्ता आहे, जायचा रस्ता आहे, तो व्यवस्थित तुम्ही क्लीन करा, क्लिअर करा, त्याशिवाय जाऊ नका. आणि जर तो तिथे जास्ती धोका असेल तर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला एअरलिफ्ट करा. सीआरपीएफच्या जवानांना एअरलिफ्ट करा, हेलिकॉप्टरने पाठवा तिकडे, पण त्या रस्त्यावर जाऊ नका, त्या रस्त्यावरती धोका आहे. तरी त्यांना का पाठवलं गेलं? आमचे 40 जवान हकनाक मारले गेले. त्या जवानांचा परिवार उद्ध्वस्त झालं.
घरामधला एक तरुण तरुण एक जवान तो गेला, त्याच्या बहिणीचं लग्न बाकी असेल, त्याची पत्नी असेल, त्याला मुलं असतील, काय पुढे काय करायचे? मी काल दाखवलं, मुद्दामून तुम्हाला आत्ता आज पण दाखवणार आहे. मी माझ्या पुढच्या सगळ्या 2 सभांमध्ये पण ही मुद्दामून मी गोष्ट दाखवणार आहे की तुम्हाला हे दिसलं पाहिजे, तुम्हाला हे कळलं पाहिजे की ज्या वेळेला 14 तारखेला पुलवामाला ज्या वेळेला हल्ला झाला आणि पुलवामाला हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश हा दुःखात होता. संपूर्ण देश दुःखामध्ये होता. सगळ्यांना असं वाटत होतं, अरे रे आमचे जवान गेले, आमचे सगळे तरुण गेले, आमचे रक्षक गेले, हकनाक गेले. दुःख पण होतं आणि एक चीड पण होती, एक राग पण होता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देश असताना आमचे पंतप्रधान कशात होते दाखवा. 14 तारखेला पुलवामावरचा हल्ला झाला. हा 15 तारखेचा फोटो आहे, हा 16 तारखेचा आहे, हा 17चा आहे, हा 18चा आहे, हा 19चा आहे, हा 20चा आहे, हा 21चा आहे, तो 22चा आहे. कुठेतरी चेहऱ्यावरती दुःख दिसतंय का सांगा? आमचे 40 जवान मारले गेले आहेत असं कुठेतरी यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय का बघा. कपडे बघा त्यांचे. आणि म्हणून मी काल बोललो ना, मी म्हटलं हा कसला फकीर, हा तर बेफिकीर. असा पंतप्रधान असतो आमचा. आणि ह्याच्यावरती सगळे आमचे टेलिव्हिजन चॅनलवरती काही चर्चा होत नाहीत, वर्तमानपत्रांमध्ये काही गोष्टी येत नाहीत. हे टेलिग्राफमध्ये आलेली गोष्ट आहे, पण पुढे कोण नाही चालवत, पुढे कोण नाही बोलत. यालाच हुकुमशाही म्हणतात. एका वेगळ्या प्रकारची आणीबाणीच्या पुढची पद्धत स्टेप आहे ही, की सगळ्या गोष्टी बंद करून टाकायच्या, तुमच्यापर्यंत येऊच द्यायच्या नाहीत, बातम्याच येऊ द्यायच्या नाहीत, तुमच्यापर्यंत आकडेच येऊ द्यायचे नाहीत. आता अनेक गोष्टीला कोंब फुटायला लागलेत. हा राज ठाकरे गेले 4 वर्ष ओरडून सांगतोय, याच्या प्रत्येक गोष्टीवरती मी आजपर्यंत ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्याच्यावरती मी आजपर्यंत टीका करत आलो. चांगलं केलं असतं, स्तुती केली असती. मी इतक्या कोत्या मनाचा नाहीये. पण चित्र काय उभं केलं आज तुम्ही लोकांसमोर जाताना त्या जवानांच्या नावाने मत मागताय. मी काश्मीरला गेलो होतो, मी कधी गेलो नव्हतो काश्मीरला. इतक्या वर्षामध्ये फक्त मी चित्रपटांमध्ये फक्त काश्मीर बघितलं होतं, कधीच गेलो नव्हतो. आता मला असं वाटतं एक 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, मी त्यावेळेला काश्मीरला गेलो आणि मग श्रीनगरला गेलो, श्रीनगरवरनं गुलबर्गला गेलो. मी काश्मीरमधल्या लोकांची मानसिकता काय आहे हे मुद्दामून मी तुम्हाला सांगतो. मी तिकडे गेलो, काश्मीरमध्ये गेलो, मग आम्ही श्रीनगरला आलो. मग ते खूप वर्ष आम्ही ऐकत होतो लहानपणापासून, काश्मीरला दल लेक आहे, दल लेक आहे, दल लेक आहे. मग आम्ही दल लेकमध्ये गेलो, त्या शिकाऱ्यामधनं. मग त्या शिकाऱ्यामधनं जात असताना तिकडे काहीतरी एक काय 4 चिनार का काहीतरी एक असं एक आयलंड आहे, 4 चिनार का 4 मिनार माहिती नाही मला, 4 चिनार अशी काहीतरी 4 झाडं आहेत, त्यातले एक तुटले. आता आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यासमोर काय 2-3 गोष्टी आल्या. तिकडे आम्हाला 3 पाट्या दिसल्या. त्यातली पहिली पाटी होती वीणा वर्ल्ड, दुसरी पाटी होती केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि तिसरी पाटी होती राजाराणी ट्रॅव्हल्स. मी ज्या वेळेला त्या शिकाऱ्यांमधनं परत ज्या वेळेला बाहेर आलो, किनाऱ्यावरती आलो, बाहेर उभा राहिलो, त्यावेळेला त्याचे शिकाऱ्याचे सगळे लोक होते, ते सगळेजण माझ्याकडे आले, ते चालवणारे लोक. आणि मला म्हणाले की बोले साहब आपकी जबान को वजन है, आप जब वापिस जाएंगे तब आप अपने लोगों को बताइए कि कश्मीर आए, अगर हमारे लोग अगर यहां पे नहीं आएंगे तो हम लोग भूखे मर जाएंगे. आज त्या लोकांना तिकडे काम हवंय.
आज त्यांना दंगामस्ती नकोय आणि या असल्या गोष्टींचे वापर मग हे बाकीचे पाकिस्तान आणि इतर सगळे अतिरेकी संघटना करून घेतात आणि ज्याच्यामध्ये आपला असलेला काश्मीर सगळा बदनाम होतो. आज भारतीय जनता पक्ष त्या महबूबा मुफ्ती बरोबर तिकडे युतीमध्ये होता ना काश्मीरमध्ये, मग काय केलं? एके दिवशी अचानक तुमची युती तुटली, तुम्ही बाहेर पडलात आणि मग बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनंतर काही महिन्यानंतर तुमच्या इकडे लगेच पुलवामा घडतं. मग पुलवामा नंतर तो एअर स्ट्राईक घडतो. एअर स्ट्राईक झाल्यानंतर मग लगेच 3-3:30च्या सुमारास, पहाटे 3-3:30च्या सुमारास तो एअर स्ट्राईक झाला म्हणे. आणि मग तो झाल्यानंतर सकाळी पहिलं स्टेटमेंट कोणी दिलं तर म्हणे अमित शहाने दिलं की 250 माणसं मारली गेली. अमित शहाला कुठून कळलं? त्यांना कुठून कळलं? त्याच्यानंतर एअरफोर्सचे चीफ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन एअरफोर्सच्या चीफने सांगितलं की किती माणसं गेली आम्हाला माहीत नाही, आमच्याकडे त्यातला काउंट नसतो. मग जर एअरफोर्सचे चीफ सांगतात की आमच्याकडे काउंट नसतो, तर मग हे सगळ्या टेलिव्हिजन चॅनलवरती काय चालू होतं? हे तुमच्यासाठी, तुम्हाला भडकवण्यासाठी की बघा आम्ही एअर स्ट्राईक केला, 250 माणसं गेली, 300 माणसं गेली, 400 माणसं गेली. आमचा पायलट अभिनंदन तिकडे पडला, मग पाकिस्तानने त्याला बरोबर सोडला. साधी गोष्ट आहे हो. 200, 250, 300 सोडून द्या, 10 माणसं जरी मेली असती ना तिथली तरी आमचं अभिनंदन परत नसता आला. 10 माणसं मेली असती ना आणि जर समजा अभिनंदनला जर समजा इम्रान खानने सोडला असता ना, उभा जाळला असता त्या इम्रान खानला पाकिस्तानमध्ये. आणि तोच इम्रान खान, बघा हे काय कशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तोच इम्रान खान आज काय सांगतोय तर नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजेत सांगतोय. मी आजपर्यंत इतक्या वर्षांमध्ये कधी पाकिस्तानने सांगितलं की भारताचा पंतप्रधान कोण हवाय हे मी आजपर्यंत कधी ऐकलं नाही. आज पहिल्यांदा ऐकतोय की पाकिस्तानचा पंतप्रधान सांगतोय की भारताचा पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे. का? असं काय? जे नरेंद्र मोदी एरवी सांगत होते, विरोधी पक्षामध्ये असताना सांगत होते की त्यांनी 1 माणूस मारला तर आम्ही 4 माणसं मारू. मनमोहन सिंगांना सांगत होते लव्ह लेटर पाठवायचं बंद करा पाकिस्तानला. अगोदरच्या सरकारला विचारत होते की सगळ्या सीमा जर समजा आपल्या हातामध्ये आहे तर मग आरडीएक्स येतं कुठून, शस्त्र येतात कुठून, या अतिरेक्याला पैसा जातो कुठून, हेच प्रश्न तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना विचारत होतात. आज पुलवामामध्ये ज्या वेळेला तिकडे आरडीएक्सचा बॉम्ब ब्लास्ट ज्यावेळेला झाला, आमचे 40 जवान मारले गेले, नरेंद्र मोदी हे आरडीएक्स आलं कुठून आता तुम्ही सांगा. आता त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही राजकीय फायदा करून घेताय. त्या जवानांच्या नावाने आता मतं मागताय. तुम्ही जी स्वप्न दाखवली होती, ज्याच्यासाठी म्हणून लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं, त्याच्याबद्दल तुम्ही आज काही बोलत नाही आहात. आणि आज त्याच्याबद्दल न बोलता तुम्ही आज सांगताय की पुलवामामध्ये झालेल्या जे शहीद जवान झाले त्यांच्या नावाने आम्हाला मतं द्या, ज्यांनी एअर स्ट्राईक केला त्यांच्या नावाने आम्हाला मतं द्या. मी हे सगळीकडे ऐकवतोय, मुद्दा म्हणून तुम्हीही ऐका. मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका, जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन भर याद रहने वाला है. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं
कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? जवानांच्या नावाने मतं मागतायत, वर परत सांगतायत की जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या नावांचं राजकारण चालू शकतं, मग जवानांच्या नावाने राजकारण का नाही चालू शकत? ऐका, हे आमचे पंतप्रधान. किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसा हो सकता है? किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसा हो सकता है? याच नरेंद्र मोदींच्या मनामध्ये आमच्या जवानांबद्दल आहे का रे ते? त्या जवानांबद्दल आमच्या काय आस्था आणि प्रेम आहे हे त्यांच्या एका वाक्यातनं आणि भाषणातनं ऐका तुम्ही. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. ही यांची जवानांबद्दलची आस्था. यांच्या मनात काय बघा की आमच्या जवानापेक्षा जास्ती साहस करायचं ताकद हा व्यापारी ठेवतो. व्यापारी नाही कुठचं बोलत, हे बोलतायत. यांच्या मनात काय हे लक्षात येतं. या सगळ्या गोष्टी मी लोकांसमोर मांडतोय. भारतीय जनता पक्ष ह्याचं उत्तर का देत नाहीये? हे काय बोललेत? अनेक गोष्टी त्यावेळेला ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होत्या त्यावेळेला अनेक गोष्टींचं भांडवल केलं, गॅसचं भांडवल केलं, अनेक गोष्टींचं भांडवल केलं. आणि त्यावेळेला सांगितलं की बाबा हे अगोदरचा इथे होते ना तुमचा अगोदरचा खासदार किरीट सोमय्या, नाही मी माझ्याकडे त्याचा व्हिडिओ नाहीये कारण कळणार नाही तुम्हाला काय बोलतोय ते. परंतु याच किरीट सोमय्याने त्यावेळेला केवढा मोठं केलं होतं, केवढ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या की वोटिंग मशीन मध्ये घोळ आहे, वोटिंग मशीन ह्या चुकीच्या आहेत. 2014ची निवडणूक झाली आणि 2014च्या निवडणुकीनंतर या माणसाने वोटिंग मशीनवरती आजपर्यंत एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. आज किरीट सोमय्या रेल्वे स्टेशनवरचे प्लॅटफॉर्म मोजत होता, आठवतंय ना? आमची ती मोनिका मोरे आहे का कुठे? ती येणार होती मग इकडे, कुठे आहे? येईल ती, येते. 2014ला त्या मुलीचा अपघात झाला, तिचे दोन्ही हात गेले. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारने सांगितलं की आम्ही तिला त्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या देऊ. नाही झालं. त्याच वेळेला या भाजपवाल्यांनी त्याचं भांडवल केलं, याच किरीट सोमय्यांनी त्याचं भांडवल केलं. आणि प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट दाखवली गेली की बघा बघा काँग्रेसवाले कसे आहेत. मी तेव्हाही बोललो होतो, हे आज माझे भाजपवाले सांगतायत अहो मी ज्या वेळेला 2014च्या अगोदर मी जेवढे काँग्रेस आणि एनसीपीचे वाभाडे काढलेत ना तेवढे तुम्ही पण नाही काढलेत. नंतर तुम्ही सत्तेवरती आलात, आता मला असं वाटतं ते कमी नालायक होते, इतके नालायक तुम्ही जास्ती आहात. आता फक्त कॉम्पिटिशन आहे. मेरी कमीज तुम्हारी कमीज से सफेद कैसी, एवढंच बाकी आहे फक्त. हे जास्ती नालायक का हे कमी नालायक?
पण ज्या वेळेला विरोधी पक्ष सत्तेवरती आला त्या वेळेला असं वाटायला लागलं केंद्रामध्ये की बाबा नाही होतं ते बरं होतं, हे भयानक आहेत. आज तो अपघात झाल्यानंतर मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय की 2014ला तो अपघात झालाय. 2014 ते 2017 बघा बाबांनो, 2014 ते 2017 इतक्या वर्षांमध्ये म्हणजे यांच्या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये जवळपास 18,423 जण हे मृत्युमुखी पडलेत मुंबईत रेल्वे अपघातात. 18,423 म्हणजे साधारणपणे दिवसाला 9 जण 18 यांची मृत्यू आणि दिवसाला 9 जण मृत्युमुखी दिवसाला. पुढे काय तुझं बायोडेटा सभा झाली का? पण भेटू सभा झाली तुला उद्या घरी येतील का? असं करू नका. तुला उद्या घरी येतील का? घरी दोन्ही हात गेलेत. काय करू शकणार मला जरा सांगा. हे आश्वासन देत आहेत, ते आश्वासन देत आहेत. नुसते सत्तेवरती यायची, नुसती स्वप्न दाखवायची. जन्म झालाय म्हणून जगायचं, वाढत वाढत म्हातारा होऊन मरायचं, त्याच्या आधी काही अपघात झाले तर त्याच्यात जायचं. याच्यासाठी निवडणुका असतात का? याच्यासाठी तुम्ही रांगेमध्ये उभे राहता मतदान करायला? हे कोणी यावं आणि खोटी स्वप्न दाखवावीत आणि या त्या भूलतापांना भुलून नुसते आपलं मतदान करावं? याच मोदी सरकारवरती, याच नरेंद्र मोदींवरती या देशाने केवढी आशा ठेवली, केवढ्या अपेक्षा ठेवल्या, काय काय स्वप्न दाखवली. आणि आज तो माणूस त्या गोष्टींवरती काही बोलायला पण तयार होत नाही. काय दुर्दैव म्हणायचं मला जरा सांगा. मी काल म्हटलं ना, राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्याच्यानंतर 30 वर्षानंतर या देशाने कोणाच्या तरी हातामध्ये बहुमत दिलं आणि देश खड्ड्यात घातलात. म्हणून मी तुम्हाला इथे आज सांगायला आलोय की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या देशावरचं संकट आहे, ही हुकुमशाह आहेत. याने या देशाच्या सुप्रीम कोर्टाला बंधनं आणली, या देशातल्या सीबीआयला बंधनं आणली, या देशातल्या आरबीआयला बंधनं आणली. या देशाच्या आरबीआयचे 2 गव्हर्नर राजीनामा देऊन निघून गेले. या देशाच्या सुप्रीम कोर्टचे जज रस्त्यावरती येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या देशाची लोकशाही धोक्यात आहे. या देशाच्या सीबीआय मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये भांडणं लावली आणि नोटबंदीचा मुळे काळा पैसा आणणार होते ते 15-15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकणार होते. तो पैसा तर आला नाहीच. पण ही नोट बंद केली, नोटा बंद केल्यानंतर सगळा भ्रष्टाचार नष्ट होईल म्हणून सांगितलं आणि 99.3% पैसे पुन्हा परत आले. मग हा सगळा प्रकार केला कशासाठी नरेंद्र मोदींनी? याचं उत्तर तर द्या. ज्याचा फटका सगळ्या उद्योगधंद्याला बसला आणि इथल्या या देशातले अनेक जण बेरोजगार झाले, त्याची उत्तर द्या. नाही देत. सैनिकांवरती मतं मागतायत. आणि म्हणून या ढोंगी भंपक अशा या सगळ्या सरकारला तुम्हाला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाडावंच लागेल. हे सांगण्यासाठी म्हणून मी तुमच्याकडे इथे आलेलो आहे. ही जी निवडणूक आहे बाबांनो, ही जी निवडणूक आहे ही या देशामध्ये लोकशाही राहणार का हुकुमशाही येणार याच्यावरची निवडणूक आहे. योग्य निर्णय तुम्ही घ्याल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.